नावे मेघे माझी वाचा तुटी महालाभ मुखासाठी. आपण पुण्यवान होत जातो महाराज. संत महात्म्यांचं आपण नाव जरी घेतलं तर महाराज चढतील राशी पातकाच्या आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो वदनी वदतो. एवढंच नाही तर तुकाराम तुकाराम नाम घेता कामेय धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. संत महात्म्यांचं आपण नामचिंतन जरी केलं तर महाराज म्हटले निश्चितच आपल्याला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही आणि आपले सगळे पाप जळून गेल्याशिवाय राहत नाही. महाराज कशावरून सांगतात? जगद्गुरु तुकोबाराय म्हणले आहे जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी त्यांच्या चरणाचे रस घेण्यासाठी त्यांच्या माग माग धावतो. अभंगाचं तिसरं चरण. Oh,
महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गातील धरिले सत्ता मात्र ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. भगवान स्वतः सांगतात म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सुरेखाले मी हलविल्या मनोहले जो जगाते थाळे. अरे असा ब्रह्मांडाचा धनी असणारा ब्रह्मांडाचा मालक असणारा तो परमात्मा भक्ताच्या मागे मागे जातो आणि भक्ताच्या चरणाचे रजकण आपल्या कपाळाला लावतो. देव याची रज चरणाची माती. कौरव पांडवाचं युद्ध चालू असताना महाराज कुरुक्षेत्रावरती कौरव मारल्या जाऊ लागले. 5च पांडव होते पण एकही मेला नाही आणि 100 कौरव होते एकही जिवंत राहिला. काय कारण त्याचं कारण आहे पांडवाच्या बाजूने जगाचा मालक होता. जागो राखे साह्या मार सके ना होय जग वैरी हो जाए बाल ना बाका हो. देव राखे तया अधिकाचे काय देव राखे तया अधिकाचे काय राखे तया अधिकाचे काय राखे तया देवाचं राखण असल्यानंतर देव पाठीमागे असल्यानंतर कोण मारणार आहे महाराज? देव तारी त्याला कोण मारेल? भगवंताची साथ होती महाराज. आणि म्हणून तर पांडवापैकी 5च होते पण एकही मिळालं नाही. 100 कौरव होते पण एकही जिवंत राहिला नाही. कुरुक्षेत्रावरती युद्ध चालू होतं आणि महाराज कौरव मारल्या जाऊ लागले. दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणला आपल्या बाजूने भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य एवढे रथी महारथी पण आपले सगळं सैन्य मारले जात. एक दिवस भीष्माचार्याच्या महाराज कुटियात गेले. कोण? द्रोणाचार्य. आणि बोलले काय भीष्माचार्य तुम्ही देहाने आमच्याकडून लढता मनाने त्या बाजूने लढता वाटतंय. म्हणले कस काय म्हणजे आपले कौरव मारल्या चाललेत आणि पांडव एकही मरत नाही. तुम्ही भीष्माचार्य येतो कृपाचार्य येतो द्रोणाचार्य येतो काय होऊ लागले? आणि त्यावेळेला भीष्माचार्यांनी सांगितलं देहाने एका बाजूने मनाने दुसऱ्या बाजूने हे आमचे दान नाही. आम्ही एकनिष्ठ आहोत. म्हणले मग काहीतरी करा म्हणल्यानंतर भीष्माचार्याला राग आला आणि महाराज प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी की उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करणार. प्रतिज्ञा केली. आणि भीष्माची प्रतिज्ञा म्हणजे साधी नाही. ती भीष्माची प्रतिज्ञा आहे. आपली प्रतिज्ञा म्हणजे आपण रोजच प्रतिज्ञा करतो की आता उद्यापासून चहा घ्यायचा नाही आणि चहाचा कप समोर आला मोठी आपली प्रतिज्ञा. बरोबर आहे का? पण भीष्म प्रतिज्ञा आहे महाराज. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली की उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करणार. आणि असं म्हणल्यानंतर महाराज देवाला कळलं भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे. भगवान लगेच धावतच गेले अर्जुनाच्या मनात. अर्जुन निवांत झोपलेला होता महाराज शयन कक्षामध्ये. भगवान तिथे गेले हे अर्जुना अरे तुला माहिती आहे का भीष्माचार्याने काय प्रतिज्ञा केली? काय प्रतिज्ञा केली म्हणल्यानंतर महाराज अर्जुन म्हणला देवा झोपू द्या ना मला एक तर झोप यायची. तुम्ही काय म्हणले झोप मोडायला? देव म्हणले अरे उठ म्हणले कायम झोपायची वेळ येईल. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करणार म्हणून. अर्जुनाने सांगितलं देवा मला झोपू द्या. देवा तुमच्यासारखे जर आमच्या पाठीमागे असतील ना अशा 100 भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा करू द्या आमचं काही सुख नाही. जातो राखे साई झोपू द्या देवा. यालाच म्हणायचं दुकाने घालून तयावरी देवावर भार घालायचा म्हणा. अर्जुन म्हणला झोपू द्या बरं. देव म्हणजे हे काही ऐकत नाही झोपायचंच नाही. देव लगेच तिथून निघाले द्रौपदीच्या महाराजकडे गेले. द्रौपदी लगेच महाराज भगवंताच्या देवघरासमोर बसलेल्या होत्या. समोर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती होती महाराज. हात जोडले होते डोळे बंद केले आणि भगवान गेल्यानंतर विचारला अगं द्रौपदी तुला माहितीये का? म्हणले माहिती देवा म्हणून तर तुमच्या समोर बसले. अगं उद्या सकाळी निष्पांडवी पृथ्वी करणार अशी प्रतिज्ञा केली म्हणले भीष्मानी. म्हणले मग देवा आता तुम्हीच काहीतरी करा. म्हणले काळजी करू नको एक काम कर म्हणजे आता भगवान हुशार छटो राहतो शिरोमणी. भगवंताने सांगितलं द्रौपदी काळजी करू नको जा जाऊन बांगड्या भरून ये. द्रौपदी म्हणली देवा उद्या माझ्या सौभाग्यावर संकट येणार आणि तुम्ही म्हणता बांगड्या भरून ये. तेव्हा तुम्हाला काही बोलायला वाटतं का नाही? भगवान म्हणले अगं द्रौपदी मी सांगतो तसं जा बांगड्या भरून ये. आणि हे बघ म्हणले ले ताटक्या नको भरून वाचतील अशा कारण
संशय येतो. द्रौपदीला सांगितलं, द्रौपदीला कशा बांगड्या घालल्या सांगितलं. सर मध्यरात्र होती महाराज, रात्रीच्या वेळेला द्रौपदीला सोबत घेतलं भगवंतांनी आणि कुरुक्षेत्रावरती जिथं युद्ध चालू होतं ना, भीष्माचार्याची रावटी होती, त्या रावटीकडे निघाले महाराज. सगळे शांत झोपलेले. मध्यरात्रीचा प्रसंग आहे आणि कुरुक्षेत्रावरून चालत असताना भगवान आणि द्रौपदी असे समोरासमोर चालत होते. त्यावेळेला द्रौपदीच्या पायातल्या वाहना वाजू लागले, आवाज येऊ लागला चपलाचा. भगवंतांनी सांगितलं, द्रौपदी पायातल्या चपला काढून ठेव. हा आवाज ऐकला कोणी जर जाग झालं ना तर आपलं भीम फुटल्याशिवाय राहणार. म्हणजे देवा चपला काढून ठेव म्हणजे का? द्रौपदीनं चपला काढल्या. भगवंतांनी त्या द्रौपदीच्या चपला घेतल्या आणि आपल्या डोकलीत टाकल्या. जगाचा मार्ग. द्रौपदीच्या डोळ्यात पाणी आलं. देवा अहो आम्ही सामान्य माणसं, तुम्ही जगाचे मालक, हे शोभत नाही देवा तुम्हाला. भगवंतांनी सांगितलं, अगं द्रौपदी काळजी करू नको. अगं त्रेतायुगामध्ये जेव्हा भरतानी माझ्या पादुका डोक्यावर घेतल्या ना, तेव्हापासून वाट पाहतो कोण्यातरी भक्ताच्या पादुका मला घ्यायला लागतात. देवची रग चरणीची माती. आणि महाराज भगवंतांनी द्रौपदीच्या पादुका आपल्या डोक्यावर घेतल्या महाराज आणि गेले. बघा भगवान बाहेर थांबले, गड्याचं रूप घेतलेलं होतं भगवंतांनी. द्रौपदीला जा म्हणल्या आणि आत गेल्यानंतर हे वाकून नमस्कार, बांगड्याचा आवाज येईल एवढा नमस्कार करायचा म्हणजे. आणि बस आशीर्वाद दिल्याशिवाय काहीच बोलायचं नाही, अगोदर बोलायचं नाही. द्रौपदीला सांगितल्या पद्धतीनं द्रौपदी गेली आणि भीष्माचार्य तिथं ध्यानस्थ बसलेले होते. द्रौपदीला वाकून नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर बांगड्याचा आवाज झाला. बांगड्याचा आवाज झाल्यानंतर भीष्माचार्याने मागचा पुढचा विचार न करता सरळ आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. अखंड सौभाग्यवती भव म्हटल्यानंतर द्रौपदीने टाळ्या वाजायला सुरुवात केली. द्रौपदीला म्हटलं आपलं काम झालं, आता काय नाही, बोललं तरी हरकत नाही. टाळ्या वाजल्यानंतर मग भीष्माचार्याच्या लक्षात आलं. भीष्माचार्याने लगेच डोळे उघडून पाहिले. द्रौपदीला सांगितलं, काय भीष्माचार्य, कालची प्रतिज्ञा खरी, कालचा आशीर्वाद खरा. काल तुम्ही सांगितलं निष्पांडवी पृथ्वी करणार आणि आता मला म्हणता अखंड सौभाग्यवती. नेमकं कोणतं खरं? आणि मग संभ्रमात पडले भीष्माचार्य. भीष्माचार्याने सांगितलं, द्रौपदी हे तुझं काम नाही, हे अर्जुनाचं काम नाही आणि भीमाचं तर नाहीच नाही. म्हणजे हे नक्कीच त्याचं काम आहे. म्हणजे चतो रातो शिरोमणी, तुझ्यासोबत कोण आलंय? द्रौपदीला म्हटलं, आता काय आपलं काम तर झालं, म्हणजे सांगायला काय हरकत आहे. म्हणजे माझा गडी आलाय बाहेर गेला. भीष्माचार्य गेले आणि महाराज भगवंताला ओळखलं. महाराज भगवंताच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. पण भगवंताने सांगितलं, भीष्माचार्य तुमचीही प्रतिज्ञा मी पूर्ण करतो आणि अर्जुनाचंही रक्षण करतो. भीष्मत्वानं केला खरा धनुर्धरा रक्षिले. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, देव भक्ताच्या माग माग चालतो आणि भक्ताच्या चरणाचे रजकन आपल्या डोक्याला लावतो ना, एवढा भक्ताचा महिमा आगाध आहे. देवची रज चरणीची माती, धावत चालते मागे मागे. एवढंच नाही महाराज, महाराज सांगतात, देव आणि भक्त यांच्यामध्ये अंतर नाही. काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी. आणि जिथं देवाचा आणि भक्ताचा संगम होतो ना, तिथं नामाचा ओघ येतो, अभंगाचं शेवट. तुका म्हणे देवा भक्ताचा संग, तुका म्हणे देव भक्ताचा संग, तुका म्हणे
देव भक्त आणि नाम केला त्रिवेणीचा संगम म्हणायचा. देव भक्त आणि नाम एकत्रित झालं की तो त्रिवेणी संगम होतो. आपल्या या गावामध्ये देव आहेत, समर्थ भक्त आहेत आणि नामचिंतन चालू आहे. तेथे ओग नाम त्रिवेणीचा आणि सुंदर हा संकल्प, हा उपक्रम जो आपण राबवला महाराज अत्यंत स्तुत्य उपक्रम. किती स्तुत्य, चांगला संकल्प आहे महाराज. महाराज जीवनामध्ये नाही काही झालं तरी हरकत नाही, पण माणसाचे संकल्प चांगले असावे. चांगले संकल्प करा. आपण जर चांगले संकल्प केले तर ते पूर्ण करण्याचं काम भगवान करतात. सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुम्ही केलेला हा संकल्प अगदी स्तुत्य चांगला आहे आणि हा संकल्प पूर्ण करण्याचं काम समर्थ करतील, नवे नवे भगवान करतील महाराज. निश्चित काही करणार नाही. नाना आहेत ना, कीर्तनकाराला तुम्हाला इथं कमीच नाही. नानाने नुसती आज्ञा करायची, कीर्तनकार उभेच महाराज. टेन्शन घ्यायचं नाही. ऐका ना, लय द्यायला याला काही नसलं
तरी हरकत नाही. सेवे माझी आम्हा घरा कृपा करा सेवटी, फक्त कृपा करायची बरं का दादा. म्हणतात सेवे माझी क्षमा धरायची आहे ते घेऊनच बसले असं काही नाही. नामाने सांगितल्यानंतर मीच काय महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार न बोलता येत अंतरानं न बोलता. त्याचं कारण आहे मला तेवढी सेवा आहे, तेवढी साधना आहे. आळंदीमध्ये असताना एक काळ त्यांनी गाजवलेला आहे. अनेक मृदंगाचार्य अनेक माझ्यासारखे कीर्तनकार त्यांनी घडवलेले, म्हणून त्यांच्या शब्दावर कितीही कीर्तनकार इथे यायला तयार आहे. तुम्ही काळजी, फक्त तुमचा संकल्प हा तुम्ही आता पडू द्यायचा नाही, चालू ठेवायचा नाही. त्याचं कारण आहे इवनेचे रूप नावी येलेद्वारी त्याचा विरोध गेला. ते नामचिंतन घडलं ना, यामुळेच तर आपला देह एक दिवस पवित्र झाल्याशिवाय राहणार. समर्थ सुद्धा म्हणतात ना, प्रभाते मनी राम चिंतित वैखरी राम आदि सदाचार काम नाही और जहाँ काम है वहाँ राम नाही. रामाचं चिंतन केल्यानंतर चित्त पवित्र होतं, चित्त निर्मळ होतं, आपोआप भगवान त्या ठिकाणी येऊन राहतात आणि मग आपला देह पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. पवित्रची होय देह, निश्चित आपल्याही देहाला एक दिवस पावित्र्य आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण जो हा निवडलेला महाराज उपक्रम आहे, हा जो संकल्प आहे, अत्यंत चांगला संकल्प आहे आणि सगळा त्रिवेणीचा संगम या ठिकाणी झालेला आहे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओगनाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने करतील दोषी, झळतील राशी मातकांच्या. त्यांचं चिंतन केल्यानंतर, संत महात्म्यांचं चिंतन केल्यानंतर पाप जोडून बसणं होते. म्हणून आपणही एकदा मोठ्या प्रमाणे ज्ञानोबरायांचं चिंतन करायचं. ज्ञानेश्वर तेथे ओगनाम त्रिवेणीचा, दयाच्या चिंतने करतील दोषी, राशी पातकांच्या झालेली कीर्तनरूपी सेवा समर्थांच्या चरणात समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो.